आज आपलं हे 5वं वेबिनार आहे। आपण यापूर्वीच्या वेबिनारमध्ये शिस्त व अपील नियमाबद्दल माहिती घेतली आहे। त्यामध्ये निलंबन, विविध शिक्षा, शिस्तभंग विषयक प्राधिकारी, नियम 8 प्रमाणे चौकशी या बाबींची चर्चा झाली आहे। या वेबिनारमध्ये आपण नियम 10 प्रमाणे किरकोळ शिक्षा देण्याच्या कार्यपद्धतीची माहिती घेणार आहोत। तुम्हाला सर्वांना माहितच आहे की त्रिदल ग्रुप तर्फे श्री धर्माधिकारी सर संयुक्त वन व्यवस्थापन बद्दल माहिती सांगतात, श्री धोंगडे सर वन कायद्याबद्दल माहिती सांगत असतात आणि मी AB पांडे सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी आपल्याला महाराष्ट्र नागरी सेवा नियमांबद्दल माहिती देत असतो। एखाद्या कर्मचाऱ्यावर ठपका ठेवणे म्हणजे किंवा त्याला डाग लावणे असा थोडक्यात त्याचा अर्थ आहे। दुसरी शिक्षा आहे त्याची पदोन्नती रोखून ठेवणे। रोखून ठेवणे म्हणजे कायमची रोखून ठेवायची नाही आहे, काही ठराविक कालावधीसाठी 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 1.5 वर्षासाठी अशा प्रकारे रोखून ठेवायची आहे, ती पण किरकोळ शिक्षा आहे। आणि तिसरी शिक्षा आहे कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे किंवा त्याने आदेशांचा भंग केल्यामुळे शासनाला झालेल्या कोणत्याही आर्थिक स्वरूपाच्या हानीची रक्कम किंवा तिचा भाग त्याच्या वेतनामधून वसूल करणे। ही कायद्याची भाषा आहे, नियमाची भाषा आहे, त्याच्यामुळे एक एक शब्दावर लक्ष ठेवा। वेतनामधून वसूल करायची आहे। आपल्याकडे बऱ्याच वेळा कर्मचाऱ्याला दोषारोपपत्र दिलं जातं, सेक्शन 10 म्हणतो आपण जनरली भाषेमध्ये बोलताना। सेक्शन 10 खाली दोषारोपपत्र दिलं जातं, त्याचा खुलासा बोलावला जातो आणि दोषारोप सिद्ध झाला असं घोषित केलं जातं आणि त्या कर्मचाऱ्याला एक चालान दिली जाते। 10,000, 15,000, 20,000, 50,000 जे असेल ती तेवढी चालान दिली जाते कर्मचाऱ्याला आणि त्याला सांगितलं जातं की एवढे पैसे तुम्ही बँकेत किंवा तिजोरीमध्ये, सरकारी ट्रेजरीमध्ये भरा। तर मित्रांनो, कायद्यामध्ये या नियमामध्ये, शिस्त व अपील नियमामध्ये चालानद्वारे पैसे भरण्याची तरतूद नाही। हप्त्यानी ते वेतनातूनच वसूल केले पाहिजेत। हा मुद्दा क्लिअर करून घ्या। चौथी शिक्षा आहे वेतनवाढी रोखून ठेवणे। आता बऱ्याच वेळा याच्यामध्ये गोंधळ असा होतो की वेतनवाढी रोखून ठेवायच्या म्हणजे तात्पुरत्या स्वरूपी रोखून ठेवायच्या का कायम स्वरूपी रोखून ठेवायच्या। तात्पुरत्या स्वरूपी जर वेतनवाढ रोखून ठेवलेली असेल तर ती वेतनवाढ जेवढ्या काळासाठी रोखलेली आहे, 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी जी काय रोखलेली आहे तेवढ्या पिरियडमध्ये ती वेतनवाढ मिळत नाही, पण तो शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर ती वेतनवाढ मिळते। मागचा जो फरक आहे तो फरक दिला जात नाही। आणि जर कायमस्वरूपी वेतनवाढ रोखली, इथे शब्दच असे आहेत नियमामध्ये, वेतनवाढी रोखून ठेवणे। मग ते तात्पुरत्या रोखून ठेवायच्या का कायमस्वरूपी रोखून ठेवायच्या त्या अधिकाऱ्याच्या मनावर आहे असं आपल्याला वाटेल, पण तसं नाहीये। इथे स्पष्ट वेतनवाढी रोखून ठेवणे, किरकोळ शिक्षा वेतनवाढी रोखून ठेवणे म्हणजे तात्पुरत्या स्वरूपी रोखून ठेवणे असाच त्याचा अर्थ आहे। कायमस्वरूपी वेतनवाढ रोखून ठेवता येत नाही। त्यामुळं याच्यामध्ये जे इसाक वर्सेस डायरेक्टर ऑफ कॉलेजिएट एज्युकेशन 1966 म्हैसूर न्यायालयाने एक जजमेंट दिलेलं आहे आणि त्या जजमेंट प्रमाणे कायमस्वरूपी वेतनवाढी रोखून ठेवणे ही किरकोळ शिक्षा होत नाही। कायमस्वरूपी वेतनवाढी रोखून ठेवणे ही जबर शिक्षा होते, कारण त्या वेतनवाढी त्या कर्मचाऱ्याला भविष्यात पुढे कधीही मिळत नाहीत आणि त्या कर्मचाऱ्याचं तेवढं आर्थिक नुकसान, कायमचं आर्थिक नुकसान होत असतं। त्यामुळं पुन्हा सांगतो समजावून एकदा,
वेतनवाढी कायमस्वरूपी रोखून ठेवणे ही किरकोळ शिक्षा नाही. किरकोळ शिक्षा द्यायची असेल तर सेक्शन 10 प्रमाणे नोटीस देऊन द्यावी लागते आणि जबर शिक्षेसाठी सेक्शन 8 प्रमाणे चार्जशीट द्यावी लागते. ह्या गोष्टी माहिती आहेत तुम्हाला. मला वाटते हा मुद्दा बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल. आता जो 3 नंबरची जी शिक्षा होती, कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे किंवा त्याने आदेशाचा भंग केल्यामुळे शासनाला झालेल्या कोणत्याही आर्थिक स्वरूपाच्या हानीची संपूर्ण रक्कम किंवा तिचा भाग त्याच्या वेतनामधून वसूल करणे. याच्यामध्ये सुद्धा मुद्दा लक्षात घ्या की आर्थिक नुकसान झालेली रक्कम वसूल करणे सेक्शन 10 प्रमाणे, ही शिक्षा सेक्शन 10 प्रमाणे चार्जशीट देऊन करायची आहे. तर कर्मचाऱ्याकडून किती रक्कम वसूल करावी याला काही मर्यादा आहे ना. परंतु आपल्याकडे दुर्दैवानं माझ्या असं पाहण्यात येतंय, मी विभागीय चौकशीमध्ये बचाव सहाय्यक म्हणून काम करतो, त्याच्यात माझ्या बऱ्याचशा ठिकाणी पाहण्यात आले की सेक्शन 10 ची चार्जशीट दिली, किरकोळ शिक्षेची चार्जशीट दिली, परंतु त्याच्याकडून वसुलीचे आदेश लाखो रुपयाचे काढले गेलेले. मग आपलं प्लांटेशन असेल, प्लांटेशनमध्ये नुकसान झालेलं असेल किंवा नर्सरीमध्ये नुकसान झालेलं असेल किंवा अवैध तूट झालेली असेल जंगलामध्ये किंवा अजून कुठलं इतर प्रकरण असेल, शासनाचं नुकसान झालं म्हणून त्याच्याकडून लाखो रुपयाच्या वसुलीचे आदेश काढलेले आहेत. असे लाखो रुपयाच्या वसुलीचे आदेश काढता येत नाहीत. याच्यामध्ये 3 इन्क्रिमेंट थांबवले समजा कर्मचाऱ्याचे, 3 वेतनवाढी तात्पुरत्या स्वरूपी रोखून ठेवल्या तर त्याचं किती नुकसान होतं, तेवढंच नुकसान तुम्हाला त्या कर्मचाऱ्याकडून सेक्शन 10 प्रमाणे चार्जशीट देऊन करून घेता येतं. त्याच्यापेक्षा जास्त नुकसान सेक्शन 10 ची चार्जशीट देऊन वसूल करता येत नाही. त्याच्यापेक्षा जास्त नुकसानीची रक्कम असेल, ती वसूल करायची असेल तर सेक्शन 8 प्रमाणे चार्जशीट दिली पाहिजे. त्याची चौकशी अधिकारी नेमून, सादरकर्ता अधिकारी नेमून, साक्षीदारांच्या साक्षी घेऊन सविस्तर चौकशी झाली पाहिजे, तर जास्तीच्या रकमेची वसुली करता येते. केवळ सेक्शन 10 ची चार्जशीट देऊन वसुली करता येत नाही. या त्या 4 शिक्षा आहेत आणि त्या 4 शिक्षा मी तुम्हाला थोड्या प्रमाणात शॉर्टमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. नंतरचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे चौकशी करण्याचा. किरकोळ शिक्षा प्रकरणामध्ये किरकोळ शिक्षा देण्याबाबतची कार्यपद्धती काय आहे, कशा पद्धतीनं किरकोळ शिक्षा देता येते. आपल्याकडे सर्वसाधारणपणे असा समज आहे, गैरसमज आहे की सेक्शन 10 खाली कर्मचाऱ्याला दोषारोप पत्र द्यायचं, कर्मचाऱ्याकडून खुलासा बोलवायचा आणि कर्मचाऱ्याचा खुलासा समाधानकारक नाही असं म्हणून आता ज्या आपण 4 शिक्षा पाहिल्या त्याच्यापैकी कोणती एक शिक्षा द्यायची. ही सर्वसाधारण सगळ्या डिपार्टमेंटमध्ये पद्धत आहे, वन विभागातच आहे असं काही नाही. परंतु इथे अडचण काय येते, इथे अडचण अशी आहे की न्यायदानाचं एक तत्व आहे. ते तत्व काय म्हणतं, केवळ न्यायदान करणं पुरेसं नाही. आपल्या इंडियन ज्युडिशरीमध्ये न्यायदानाचं तत्व हे म्हणतं की केवळ न्याय करणं पुरेसं नाही, न्याय केला हे दिसलं पण पाहिजे. याचा अर्थ काय, कर्मचाऱ्यांनी चार्जशीटचं उत्तर दाखल केल्यानंतर ते उत्तर केवळ समाधानकारक नाही एवढं वाक्य लिहायचं आणि त्या कर्मचाऱ्याला शिक्षा करायची, हे योग्य नाही. त्याचं उत्तर का समाधानकारक नाही, त्याच्यावर ठेवलेला दोषारोप कशा पद्धतीनं सिद्ध होतो, हा सगळा खुलासा त्या शिक्षेच्या आदेशामध्ये आला पाहिजे. सविस्तर खुलासा, सविस्तर कारण मीमांसा त्या शिक्षेच्या आदेशामध्ये आली पाहिजे. त्यामुळं अशा पद्धतीनं केवळ समाधानकारक नाही एवढं म्हणून त्याला शिक्षा देता येत नाही.
आता दुसरा प्रश्न आहे की या पूर्ण चौकशीच्या नियमामध्ये म्हणलेलं आहे की कर्मचाऱ्याला वाजवी संधी मिळाली पाहिजे, त्याला बचाव करण्याची, स्वतःचा बचाव करण्याची वाजवी संधी मिळाली पाहिजे. आता वाजवी या शब्दाचा अर्थ काय? आता जस्ट आंब्याचा सीझन निघून गेला. आता तुमच्या लक्षात असेल की आपण बाजारात आंबे घ्यायला जातो आणि तो जो कोणी आंबे विक्री करणारा असतो त्याला सांगतो, अरे बाबा वाजवी भाव लाव. वाजवी याचा अर्थ त्याला विक्री परवडली पाहिजे आणि आपल्याला खरेदी परवडली पाहिजे. वाजवी या शब्दाचा अर्थ असा आहे की त्याला विक्री परवडली पाहिजे आणि आपल्याला खरेदी परवडली पाहिजे, म्हणजे वाजवी आहे. तर इथं सुद्धा वाजवी संधी देणं याचा अर्थ कर्मचाऱ्याला स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक जी संधी देणं आवश्यक असेल, गरजेचं असेल, ती संधी त्या कर्मचाऱ्याला दिली पाहिजे. तर वाजवी संधी दिली असे होईल. याच्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्याला जर काही कागदपत्र पाहिजे असतील दोषारोपाचं उत्तर देण्यासाठी, तर ते कागदपत्र त्या कर्मचाऱ्याला उपलब्ध करून दिले पाहिजेत. कारण कर्मचाऱ्याकडे सगळे कागदपत्र असतीलच याची गॅरंटी नसते. ते कागदपत्र त्याला उपलब्ध करून दिले पाहिजेत. त्याचप्रमाणे जर कर्मचाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली की बाबा मला याच्यामध्ये सविस्तर चौकशीची इच्छा आहे, सविस्तर चौकशी करण्यात यावी, तुम्ही जे माझ्यावर गैरवर्तनाचा दोषारोप लावलाय तो दोषारोप मला मान्य नाही आहे, तर त्याला त्याची सुद्धा, इसका कॅमेरा बंद कर दो, इसका खाते बैठा है वहां पे. तर त्याला त्या तोंडी चौकशीची देखील संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आवश्यक आहे या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे विस्ताराने. त्याचप्रमाणे जर कर्मचाऱ्यानं सविस्तर चौकशीची मागणी केली तर नियम 8 मध्ये सविस्तर चौकशीचे जे उपनियम दिलेले आहेत, उपनियम 3 ते 27 पर्यंत, त्या 3 ते 27चं पालन करून सविस्तर चौकशी केली पाहिजे. हे बंधनकारक आहे. सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे आणि ते सुप्रीम कोर्टाचं जजमेंट भारद्वाज वर्सेस युनियन ऑफ इंडिया, भारद्वाज वर्सेस युनियन ऑफ इंडिया या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हणलेलं आहे की इफ द चार्जेस आर फॅक्च्युअल अँड इफ दे आर denied by the delinquent employee, an inquiry should also be called for. म्हणजे जर दोषारोप हे वस्तुस्थितीशी, परिस्थितीशी आधारित असतील, कर्मचाऱ्यावर लावलेले दोषारोप हे वस्तुस्थितीशी, परिस्थितीशी वर आधारित असतील, तर आणि त्या कर्मचाऱ्यांनी जर त्याच्यावर ठेवलेले दोषारोप नाकारले असतील तर सविस्तर चौकशी करणे बंधनकारक आहे. हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. बऱ्याच वेळा असं होतं की समजा तुमच्या बीटमध्ये, तुमच्या नियत क्षेत्रामध्ये अवैध तोड झाली, कोणीतरी पथक येतं, ते पथक तपासतं, मग त्याच्यामध्ये जुने पण थुट घेतले जातात, सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि मोठ्या प्रमाणात रिकव्हरी दाखवली जाते, वसुलीची रक्कम दाखवली जाते. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही सविस्तर चौकशीची मागणी केली, दोषारोप अमान्य केले आणि सविस्तर चौकशीची मागणी केली, तर त्या केसमध्ये, त्या प्रकरणामध्ये सविस्तर चौकशी करणं बंधनकारक आहे. याला सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे. आणि याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं जजमेंट पालन करणं ही सगळ्यांची जबाबदारी असते. त्याचप्रमाणे याच गोष्टीचा उल्लेख जर चौकशी करायची नसेल, शिस्तभंगाच्या प्राधिकाऱ्याला वाटत असेल किंवा या प्रकरणामध्ये चौकशी करणं गरजेचं नाही किंवा चौकशी करणं आवश्यक नाही, तर त्या अधिकाऱ्यानं
शिक्षेच्या आदेशामध्ये या प्रकरणात सविस्तर चौकशी करण्याची या कारणामुळं गरज नाही, या कारणामुळं आवश्यकता नाही असं नमूद केलं पाहिजे. नमूद करणं ते आवश्यक आहे. किंवा तुम्ही कर्मचाऱ्यानं तर सविस्तर चौकशी मागितली होती, पण तुम्ही सविस्तर चौकशी न करता शिक्षा देत आहात. मग का शिक्षा देत आहेत? सविस्तर चौकशी का करत नाही त्याचे कारण त्यांनी शिक्षा आदेशामध्ये दिले पाहिजेत. हे देखील अधिकाऱ्यांवर बंधनकारक आहे. आता किरकोळ शिक्षा देण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये काय म्हटलेले पहा. त्या पद्धतीमध्ये असं म्हटलेलं आहे की शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध करावयाची प्रस्तावित कार्यवाही व गैरवर्तणुकीच्या किंवा गैरवर्तनाच्या ज्या आरोपांमुळे ही कार्यवाही करण्याचे योजिले आहे ते आरोप लेखी कळविणे, म्हणजेच दोषारोप पत्र देणे. माझ्या नजरेला किंवा माझ्या अनुभवाला अशी काही उदाहरणं आलेली आहेत की कर्मचाऱ्याला दोषारोप पत्र दिलंच नाही, कर्मचाऱ्याला केवळ शोकॉज नोटीस दिली आणि शोकॉज नोटीस देऊन त्याचा खुलासा बोलावला आणि त्या खुलासा समाधानकारक नाही म्हणून त्याला शिक्षा दिलेली आहे. औरंगाबाद डिव्हिजनचं उदाहरण आहे. त्या कर्मचाऱ्याला शिक्षा देण्यात आलेली. ही पद्धत अतिशय चुकीची आहे. ती पद्धत नियमाला धरून नाही. शोकॉज नोटीस देऊन शिक्षा देता येत नाही, त्याला दोषारोप पत्र दिलं पाहिजे. दोषारोप पत्राचा एक ठराविक फॉर्मॅट आहे. दोषारोप पत्र दिलं पाहिजे आणि त्याच्यासोबत दुसरं एक जोडपत्र 2 असतं. त्याच्यामध्ये दोषारोपाचं विवरण असतं किंवा हा दोषारोप हे गैरवर्तन कोणत्या परिस्थितीत घडलं, कधी घडलं, कसं घडलं, याचे सगळे डिटेल्स असतात त्याच्यामध्ये. त्यामुळं दोषारोप पत्र आणि त्याच्यासोबतचं विवरण पत्र देणं हे अधिकाऱ्यावर बंधनकारक आहे. दोषारोप पत्र न देता त्याच्यासोबतचं विवरण पत्र न देता शिक्षा देता येत नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. त्याचप्रमाणे शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याच्या मते ज्या प्रकरणी चौकशी आवश्यक असेल अशा प्रकरणात नियम 8 मध्ये निर्धारित केलेल्या पद्धतीनुसार चौकशी करणे नियमामध्येच तरतूद केलेली आहे. नियमामध्येच तरतूद केलेली आहे की ज्या प्रकरणात नियम 8 प्रमाणे चौकशी करणं आवश्यक आहे त्या प्रकरणात नियम 8 प्रमाणे चौकशी केलीच पाहिजे. मग केवळ तुम्ही दोषारोप पत्र देऊन त्यांनी केलेला खुलासा समाधानकारक नाही असं म्हणून त्याला शिक्षा कशी काय देऊ शकता? कारण बरेच प्रकरण असे असतात की त्या प्रकरणामध्ये बरेच साक्षीदार असतात, बऱ्याच गोष्टी त्या कर्मचाऱ्याच्या बाजूने असतात, परंतु त्याला चौकशीच केली जात नाही, नुसता एक खुलासा विचारतात. पहिली गोष्ट आपली अडचण ही आहे की आपले कर्मचारी लिखाण कामामध्ये खूप कच्चे आहेत, निसर्गतः कच्चे आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या कर्मचाऱ्याला लिखाण करण्याचा कंटाळा आहे. जर मी उद्या म्हणलं की 2 पानं लिहा तर मी सांगतो 50 पैकी 90% कर्मचारी 2 पानं लिहू शकणार नाही. कंटाळा आहे आपल्याला लिहायचा. आणि आजकाल तर काय व्हॉट्सअपचा जमाना आहे, इकडचं आलं इकडे पाठवायचं, तिकडचं आलं इकडे पाठवायचं. त्यामुळं आपली लिखाणाची सवय पूर्ण तुटलेली आहे. त्यामुळं केवळ खुलाशामध्ये कर्मचारी पूर्ण खुलासा करू शकेल, सगळ्या बाबी मांडू शकेल याची गॅरंटी नसते. त्यामुळे लक्षात घ्या, जर ज्या प्रकरणामध्ये तुम्हाला वाटत असेल की या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे, साक्षी पुरावे झाले पाहिजेत, तर तुम्ही जो खुलासा सादर करता त्या खुलाशामध्ये स्पष्ट मागणी करा. त्या खुलाशामध्ये स्पष्ट मागणी करा की मी माझ्यावर ठेवण्यात आलेले दोषारोप नाकारीत आहे आणि या प्रकरणामध्ये सविस्तर चौकशी करण्यात यावी अशी स्पष्ट विनंती करा. त्याच्यामध्ये ती विनंती मान्य करणं त्या अधिकाऱ्यावर बंधनकारक आहे. जर अधिकाऱ्याने ती विनंती मान्य नाही केली तर त्या गोष्टीचा आपल्याला अपिलामध्ये फायदा होऊ शकतो. नंतर नियम 10चा 3रा उपनियम क काय म्हणतो, या नियमाच्या खंड अ अन्वये शासकीय कर्मचाऱ्याने कोणतेही अभिवेदन केले असल्यास ते अभिवेदन आणि या नियमाच्या खंड ब अन्वये कोणती चौकशी केल्यास त्या चौकशीचा अभिलेख विचारात घेणे. म्हणजे कर्मचाऱ्यानं केलेलं अभिवेदन देखील विचारात घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे जर काही चौकशी केली असेल कर्मचाऱ्याच्या समक्ष, कर्मचाऱ्याच्या उपस्थितीमध्ये साक्षीदार घेऊन, चौकशी अधिकारी नेमून, सादरकर्ता अधिकारी नेमून जर काही चौकशी केली असेल
तर त्या चौकशीमध्ये काय निदर्शनाला आलं, त्याचा काय निष्कर्ष निघाला, ती गोष्ट सुद्धा विचारात घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतरच शिक्षा द्यायची की नाही त्याचा निर्णय घ्यायचा. नंतर उपनियम ड काय म्हणतो, गैरवर्तणुकीच्या किंवा गैरवर्तनाच्या प्रत्येक आरोपाचा निष्कर्ष नमूद करणे. शिक्षा करणारा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांनी त्याच्या शिक्षेच्या आदेशामध्ये प्रत्येक दोषारोपाचा निष्कर्ष नमूद केला पाहिजे. एखाद्या कर्मचाऱ्यावर जर 3 दोषारोप असतील तर पहिल्या दोषारोपाचा निष्कर्ष काय आहे, दुसऱ्या दोषारोपाचा निष्कर्ष काय आहे, तिसऱ्या दोषारोपाचा निष्कर्ष काय आहे, असा प्रत्येक दोषारोपाचा निष्कर्ष नमूद केला पाहिजे. आवश्यक आहे, ते बंधनकारक आहे. आणि त्याच्यामधला 5वा उपनियम ई आहे, आयोगाशी विचार विनिमय करणे आवश्यक असेल अशा बाबतीत असा विचार विनिमय करणे. आता ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती, आयोग म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आपण ज्याला MPSC म्हणतो, ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती आयोगाच्या मार्फत होते. आपल्या वनविभागाचा विचार केला तर आपल्या वनविभागामध्ये रेंज फॉरेस्ट ऑफिसर अँड अबोव ACF, रेंज फॉरेस्ट ऑफिसर आणि ACF या 2 पदावरच्या अधिकाऱ्यांची नेमणूक आयोगामार्फत होते. मग तशा केसमध्ये जर त्या कर्मचाऱ्याला शिक्षा करायची असेल, RFO असेल किंवा ACF असेल, तर आयोगाचा देखील विचार विनिमय, आयोगाचं काय म्हणणं आहे, आयोगाचा काय अभिप्राय आहे, तो सुद्धा मागवला पाहिजे, तो सुद्धा घेतला पाहिजे. त्यानंतर हा झाला किरकोळ शिक्षा देण्याबद्दलच्या कार्यपद्धतीबद्दलचा. मी जे तुम्हाला आधी सांगितलं होतं, आठवत असेल तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की तात्पुरत्या स्वरूपी वेतनवाढी रोखणे हीच किरकोळ शिक्षा आहे. जास्तीत जास्त तात्पुरत्या स्वरूपी वेतनवाढी रोखायच्या असतील तरी 3 वेतनवाढी रोखता येतात. 3 पेक्षा जास्त तात्पुरत्या स्वरूपी वेतनवाढी रोखल्या तर ती किरकोळ शिक्षा होत नाही, ती जबर शिक्षाच होते पुन्हा. त्याचप्रमाणे एक वेतनवाढ जरी तुम्ही कायमस्वरूपी रोखली तरीही त्याचा अर्थ त्या कर्मचाऱ्याचं पूर्ण सर्व्हिसमध्ये ती वेतनवाढ त्याला कधीही मिळत नाही. त्या कर्मचाऱ्याला ती वेतनवाढ पूर्ण सर्व्हिसमध्ये कधीही मिळत नाही. त्यामुळे ती जबर शिक्षा होत असते. आणि या नियमाच्या 10 नियमाच्या उपनियम 2 मध्ये 10 उपनियम 2 मध्येच हे स्पष्ट म्हणलेलं आहे की देय असलेल्या याच्यामध्ये स्पष्ट म्हणलंय की देय असलेल्या निवृत्ती वेतनाच्या रकमेवर प्रतिकूल परिणाम होण्याचा संभव असेल, म्हणजे जो कर्मचारी रिटायरमेंटला आलेला आहे त्या कर्मचाऱ्याची जर एक वेतनवाढ रोखली तर त्या कर्मचाऱ्याला पेन्शन कमी मिळणार आहे. 2005 नंतर जे जॉईन झाले त्यांना पेन्शन नाही, त्यांना DCPS आहे. परंतु 2005च्या आधीचे जे कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन कमी मिळणार आहे. मग पेन्शन कमी मिळेल अशा पद्धतीनं शिक्षा देता येत नाही. अशा पद्धतीनं किरकोळ शिक्षा देता येत नाही. जर पेन्शन कमी मिळणार असेल तरी आणि शिक्षा द्यायची इच्छा असेल तर मग त्या केसमध्ये देखील सविस्तर चौकशी केली पाहिजे. चौकशी अधिकारी नेमणं, सादरकर्ता अधिकारी नेमणं, साक्षी पुरावे घेणं, या सगळ्या गोष्टी करून सविस्तर चौकशी केली पाहिजे अशी नियमात तरतूद आहे. किंवा 3 वर्षापेक्षा अधिक असेल एवढ्या कालावधीकरता वेतनवाढ रोखून ठेवण्याचे प्रस्तावित केले असेल. मी आधीच सांगितलं की केवळ 3 वेतनवाढी किंवा 3 वर्षासाठी वेतनवाढी रोखून ठेवणे ही किरकोळ शिक्षा होऊ शकते. पण 3 वर्षापेक्षा जास्त वेतनवाढी तात्पुरत्या स्वरूपी जरी रोखायच्या असतील तरीही ती किरकोळ शिक्षा होत नाही, ती जबर शिक्षा होते. त्याचप्रमाणे भविष्यातील, आता पुढचा मुद्दा काळजीपूर्वक आहे का, भविष्यातील वेतनवाढीवर परिणाम करून कोणत्याही कालावधीकरिता वेतनवाढी रोखण्याचे प्रस्तावित केले असेल तर भविष्यातील वेतनवाढीवर केव्हा परिणाम होईल,
जर कायमस्वरूपी वेतनवाढ रोखली तर, एक वेतनवाढ रोखा, 2 रोखा, 3 रोखा, 4 रोखा, 5 रोखा, किती रोखा, जर कायमस्वरूपी वेतनवाढ रोखली तर भविष्यातील वेतनवाढीवर परिणाम होणारच आहे नक्की. त्यामुळं कायमस्वरूपी वेतनवाढ रोखणे ही सुद्धा किरकोळ शिक्षा नाहीये, ती देखील जबर शिक्षा आहे. क्लिअर होतोय माझा मुद्दा सगळ्यांना? त्यानंतर प्रश्न येतो नियम 8 प्रमाणे चौकशी अधिकारी नेमला, सादरकर्ता अधिकारी नेमला, साक्षी पुरावे झाले आणि कर्मचाऱ्याला शिक्षा झाली, किंवा नियम 10 प्रमाणे दोषारोप पत्र दिलं आणि किरकोळ शिक्षा झाली. बरोबर आहे. आता अजून एक मुद्दा लक्षात घ्या, सविस्तर चौकशी करण्याची अडचण किंवा सविस्तर चौकशी करण्याची गरज कुठे नसते. ज्या प्रकरणामध्ये सविस्तर चौकशी गरज नाही. आता समजा फॉर एक्झाम्पल एखादा कर्मचारी अनधिकृतरित्या गैरहजर आहे, एखादा कर्मचारी अनधिकृतरित्या म्हणजे रजा मंजूर करून न घेता किंवा कार्यालयाला कोणतीही अडचण न कळवता अचानक गायब झाला आणि गैरहजर आहे, महिना, 2 महिने, 15 दिवस, 4 महिने, 6 महिने, जे काय तो गैरहजर आहे, तर त्या केसमध्ये काय चौकशी करणार, कोणाची साक्ष घेणार आहे तुम्ही? त्याच्यामध्ये चौकशी करण्याची किंवा साक्ष घेण्याची काहीही आवश्यकता नाही. त्यामुळे त्या प्रकरणात सविस्तर चौकशी होऊ शकत नाही. त्यामुळे त्या प्रकरणामध्ये आरामशीर सेक्शन 10 प्रमाणे चार्जशीट देऊन त्या कर्मचाऱ्याला शिक्षा केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे एखाद्या कर्मचाऱ्यांनी त्याने जे काही लेखी निवेदन दिलंय, दोषारोप पत्राचं उत्तर दिलंय, त्या उत्तरामध्येच त्यांनी लिहिलं की ठीक आहे बुवा, माझ्यावर वरिष्ठांच्या आदेशाचा भंग करण्याचा दोषारोप होता आणि तो दोषारोप मला मान्य आहे, पण मी अमुक अमुक कारणामुळे तो आदेशाचा भंग केलेला आहे, असं काहीतरी थातूरमातूर जर उत्तर दिलं असेल तर त्या प्रकरणामध्ये देखील चौकशी करण्याची गरज नाही आहे. त्याचप्रमाणे जिथं दोषारोप अगदी साधा आहे, दोषारोप एकदम सिंपल आहे. आता मी नेहमी ही जी बाब सांगत असतो की दैनंदिनी लिहा, न चुकता वनरक्षक असो, वनपाल असो, वनक्षेत्रपाल असो, एसीएफ असो, डीएफ असो, सगळ्यांना दैनंदिनी लिहिणं जरुरी आहे, नियमानं बंधनकारक आहे. तर प्रत्येकानं दररोज संध्याकाळी 10 मिनिटाचा वेळ काढून त्या दैनंदिनीमध्ये दिवसभर काय केलं, कुठं फिरती केली, सरकारी कामाबद्दल कोणाला बोलले, कोणाला काय सांगितलं, कोणत्या अधिकाऱ्यानं काय सूचना दिल्या, कोणत्या अधिकाऱ्याला काय कल्पना दिली, या 4-10 ओळीमध्ये लिहून ठेवत चला. लिहिणं आवश्यक आहे, परंतु आपल्याकडे लिहिलं जात नाही. अनेक वेळा कर्मचाऱ्यावर दैनंदिनी सादर न केल्याचा दोषारोप ठेवला जातो. मी चौकशीमध्ये पाहिले, मी जेव्हा त्या कर्मचाऱ्याला विचारतो की हा दोषारोप ठेवलाय तुझ्या, दैनंदिनी दिली नाही म्हणून, तू दैनंदिनी दिली का? तो म्हणतो साहेब मी दैनंदिनी दिली नाही. काही कर्मचारी म्हणतात आम्ही दैनंदिनी दिली. म्हणलं पुरावा दाखवा दैनंदिनी दिल्याचा, रिसिव्ड असेल ना. तुम्ही दैनंदिनी, समजा वनरक्षक आहे, वनरक्षक दैनंदिनी सादर करणार म्हणजे वनपालाच्या मार्फत सादर करणार. आपल्याकडे नियम आहे की वनरक्षकानं दैनंदिनी सादर करायचा नियम नाहीये, बंधन वनरक्षकावर दैनंदिनी सादर करण्याचं नाहीये, पण वनरक्षकावर दैनंदिनी लिहिण्याचं बंधन आहे. याचा अर्थ काय की वनरक्षकानं दररोज दैनंदिनी लिहिली पाहिजे आणि जेव्हा केव्हा त्याच्या बीटमध्ये किंवा त्याची जिथं कुठं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गाठ भेट होईल तेव्हा त्यानं दैनंदिनीचं रजिस्टर त्या अधिकाऱ्यांना दाखवलं पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांना विनंती केली पाहिजे की साहेब याच्यावर तुम्ही सही करा, काम असमाधानकारक आहे म्हणून सही करा, काय सुधारणा करण्यासाठी सूचना द्यायच्या त्या लिहून सही करा, काहीतरी करा, सही करा, तारीख टाका, पद लिहा खाली, तुमचं नाव लिहा खाली, विनंती केली पाहिजे. वनपाल असेल, आरएफओ असेल, एसीएफ असेल, जे कोणी असतील त्यांना आपली दैनंदिन दाखवायची, त्यांची स्वाक्षरी घ्यायची, हे बंधन आहे हो. कारण यांनी तुमची दैनंदिनी सर्टिफाय होते. तुम्ही दैनंदिनी लिहिली हा तुमच्याकडे पुरावा राहतो. बऱ्याच वेळा दैनंदिनी लिहिलीच जात नाही, बऱ्याच वेळा दैनंदिनी अधिकाऱ्याला दाखवली जात नाही, वनरक्षकांच्या बाबतीत बोलतोय. आणि मग कर्मचारी म्हणतात की मी दैनंदिनी लिहिली होती साहेब. त्या म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. पुरावा कोणत्याही गोष्टीचा असला पाहिजे, पुरावा असल्याशिवाय ते मान्य केलं जात नाही. एनिवे,
तर जिथं दोषारोप अगदी साधा आहे, जसं दैनंदिनी सादर न केल्याचा दोषारोप आहे, किंवा आजकाल रोखलेखी आहेत, तुमच्या JFM मध्ये रोखलेखी वरिष्ठांना सादर करावेत की नाही हा वादाचा मुद्दा जरी असला तरीही समजा आपण गृहीत धरू या चौकशी नियमाचं समजून घेण्यापुरतं की रोखलेखे सादर करणं बंधनकारक आहे, पण तुम्ही रोखलेखे सादर केले नाही. मग अशा पद्धती अगदी किरकोळ आहेत ना. बीट खैरियत अहवाल, काही विभागामध्ये बीट खैरियत अहवाल सादर करावे लागतात. बीट खैरियत अहवाल देखील बरेच लोक सादरच करत नाहीत, बरेच सादर केल्याचा त्यांच्याकडे पुरावाच नसतो. मग असे जर किरकोळ दोषारोप असतील तर याच्यामध्ये सविस्तर चौकशी करण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि ही बाब मध्य प्रदेश हायकोर्टाने एका जजमेंटमध्ये ही बाब स्पष्ट केलेली आहे. ज्याचे जस्टिस होते गुरपाल सिंग अहलुवालिया आणि हे राजेंद्र कुमार शर्मा विरुद्ध स्टेट ऑफ MP. याच्यामध्ये हायकोर्टाने, मध्य प्रदेशच्या हायकोर्टाने, ग्वालियर बेंच होतं, त्या ग्वालियर बेंचने ही बाब स्पष्ट केलेली आहे की किरकोळ दोषारोप असतील, किरकोळ बाबीवरचे दोषारोप असतील तर त्याच्यामध्ये सविस्तर चौकशी करणं जरुरी नाही, परंतु गंभीर गुंतागुंतीच्या बाबीवरचे दोषारोप असतील तर त्या प्रकरणामध्ये सविस्तर चौकशी केली पाहिजे असं मध्य प्रदेश हायकोर्टाने म्हटलेलं आहे. आणि आपण देखील आपल्या दोषारोपाचं लेखी उत्तर सादर करतो, त्या लेखी उत्तरामध्ये आपण ही आपली इच्छा किंवा आपली मागणी नमूद केली पाहिजे की या प्रकरणामध्ये मला सविस्तर चौकशी हवी आहे, मी माझ्या बाजूनं बचावाचे साक्षीदार देऊ इच्छितो, मी माझ्या बाजूनं बचावाचे दस्तऐवज कागदपत्र देऊ इच्छितो, त्यामुळे याच्यात नियम 8 प्रमाणे सविस्तर चौकशी करण्याची विनंती आपण केली पाहिजे. बऱ्याच वेळा कर्मचारी असा थातूरमातूर काहीतरी खुलासा देतात, त्रोटक खुलासा देतात आणि त्या केसमध्ये तो अधिकारी जो आहे, शिस्तभंग विषयक अधिकारी, कर्मचाऱ्याला शिक्षा देतो आणि कर्मचाऱ्याला शिक्षा दिल्यानंतर पुन्हा अपील करणे आणि त्या सगळ्या भानगडी उद्भवतात. त्यामुळे सुरुवातीपासून लिखाण काम करण्याची सवय ठेवा आणि सविस्तर लेखी खुलासा सादर करण्याची देखील सवय ठेवा. जर आपण सविस्तर खुलासा सादर नाही केला तर वरिष्ठ अधिकारी आपल्याला शिक्षा नक्की देतील, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता दोन गोष्टी झालेल्या आहेत आपल्या. एक, जबर शिक्षेची कारवाई झाली आणि दुसरी किरकोळ शिक्षेची पण कार्यपद्धती आपण आता समजावून घेतलेली आहे. आता पुढचा मुद्दा जो येतो तो पुढचा मुद्दा आहे आपला अपिलाचा. जर कर्मचाऱ्याला शिक्षा झाली असेल तर कर्मचारी अपील करू शकतो का? अपील कुणाकडे केलं पाहिजे? अपील केव्हा केलं पाहिजे? अपिलाची भाषा कशी असली पाहिजे? या सगळ्या गोष्टी येतात. तर मित्रांनो, निलंबन आदेशाविरुद्ध अपील करता येतं. विभागीय चौकशी झाल्यानंतर जी काय शिक्षा दिली जाते त्या शिक्षेच्या विरोधात अपील केलं जातं, करता येतं. त्याचप्रमाणे जर तुम्हाला अन्यायकारक ठरेल अशा प्रमाणे काही वरिष्ठांनी तुमच्यावर जाचक अटी लादल्या असतील किंवा काही कामाची पद्धत लादली असेल तर त्याच्या विरुद्ध देखील तुम्हाला अपील करता येतं. आता अपील कुणाकडे करायचं आहे? तर ज्या अधिकाऱ्यांनी आपल्याला शिक्षा दिलेली आहे त्या अधिकाऱ्यापेक्षा वरच्या अधिकाऱ्याकडे अपील करायचं आहे. एक मुद्दा लक्षात घ्या, शिक्षा करणारा अधिकारी शिस्तभंग विषयक प्राधिकारी असणं आवश्यक आहे. त्याला शासनाने शिस्तभंग विषयक प्राधिकारी म्हणून घोषित केलेलं असणं आवश्यक आहे. परंतु आपण ज्यांच्याकडे अपील करतो आहोत त्या अधिकाऱ्याला शासनानं शिस्तभंग विषयक प्राधिकारी म्हणून घोषित केलेलं असणं बंधनकारक नाही. मी हा प्रश्न ग्रुपवरही टाकला होता. काही लोकांनी योग्य उत्तर दिलं आणि काही लोकांनी थोडं वेगळं उत्तर दिलं. तर ठीक आहे, ते काही असो, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे की अपील कोणाकडे करायचं आहे. तर शिक्षा देणाऱ्या आदेशापेक्षा लगतचा वरिष्ठ अधिकारी म्हणजे ACF साहेबांनी शिक्षा केली असेल
तर DCF साहेबाकडे, DFO साहेबाकडे जे कोणी असतील त्यांच्याकडे अपील केलं पाहिजे. DFOनी शिक्षा केली असेल तर CF कडे, CCF कडे जे कोणी असतील त्यांच्याकडे अपील केलं पाहिजे. CFनी शिक्षा केली असेल तर CFच्या वर कोण आहेत त्यांच्याकडे अपील केलं पाहिजे. CCFनी शिक्षा केली असेल तर CCFच्या वर कोण आहेत त्यांच्याकडे अपील केलं पाहिजे. लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील केलं पाहिजे. हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर अपील करण्यासाठी मुदत देखील महत्वाची आहे. नाहीतर शिक्षा झाली आहे 2019 मध्ये आणि आमचे साहेब जागे होत आहेत 2021 मध्ये, आता म्हणतात की मला त्याच्यात अपील करायचं आहे. तर लक्षात घ्या, अपील करण्यासाठी केवळ कर्मचाऱ्याला 45 दिवसाची मुदत आहे. मग शिक्षा झालेला कर्मचारी कोणी असो, तो फॉरेस्ट गार्ड असो किंवा DFO असो, महाराष्ट्र नागरी सेवा नियम ज्यांना ज्यांना लागू आहे त्या सगळ्यांसाठी अपीलाची मुदत केवळ 45 दिवसाची मुदत आहे. 45 दिवसाच्या आत अपील केलं पाहिजे. जर 45 दिवसाच्या आत अपील करणं जमलं नाही, विलंब झाला अपील करायला, 45 दिवसापेक्षा 50 दिवस, 60 दिवस, 75 दिवस, 100 दिवस असा जर वेळ झाला तर विलंब का झाला याचे कारण तुम्हाला द्यावे लागतील. मग ते कारण त्या अधिकाऱ्याला पटले तर ते अपील स्वीकारेल. त्याला जर वाटलं की यांनी बहाणेबाजी केलेली आहे, खोटे कारण लिहिलेले आहेत, तर तो तुमचा अपील फेटाळू शकतो. आणि तुम्ही जर सर्व्हिसमध्ये आहात, रोज ड्युटी करत आहात, कामावर हजर आहात, तर तुम्हाला कारण विलंब होण्याचं कारण नाही काही. जर तुम्ही आजारी असाल, समजा शिक्षा आदेश आला आणि तुम्ही लागलीच आजारी पडले 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, किंवा तुम्ही आजारी पडलेले असतानाच कामावरून गैरहजर आहेत, त्याच वेळेस तुम्हाला शिक्षेचा आदेश आले आणि तुमचा आजार 6 महिने चालला, तर त्यामध्ये तुम्ही स्पष्ट लिहू शकता की मी आजारी होतो, हे माझं आजाराचं मेडिकल सर्टिफिकेट आहे, यामुळे मला अपील दाखल करायला उशीर झालेला आहे, तो झालेला उशीर मला माफ करण्यात यावा अशी विनंती करावी लागेल त्याच्यामध्ये, आणि ते तुम्ही अपील करू शकता. परंतु शक्य असेल तोपर्यंत 45 दिवसाच्या आतच अपील करणं केव्हाही उत्तम असतं. कारण काय घटना घडल्या, कशा घटना घडल्या, काय कागदपत्रे, ते आपल्या डोक्यातही ताजं असतं. त्यामुळे ते आपण अपील व्यवस्थित लिहू शकतो, सगळे मुद्दे त्याच्यामध्ये आपण मांडू शकतो. विलंब लावला तर आपल्या डोक्यामधून डिलीट होतात बऱ्याचशा गोष्टी, नंतर आठवत नाही काय झालं, कसं झालं ते. त्यामुळे लक्षात घ्या, 45 दिवसाची ही मुदत दिलेली आहे, त्या मुदतीचं पालन करणं बंधनकारक आहे. आता जिथे शासनच ज्यांचं नियुक्ती प्राधिकारी आहे किंवा शासनाने ज्या कर्मचाऱ्यांना शिक्षा केलेली आहे, शासनाने जर शिक्षा केलेली असेल तर त्याच्या विरुद्धचं अपील आपण राज्यपालाकडे करायचं असतं. पांढरकवडा डिव्हिजनची केस वाचली असेल तुम्ही, ऐकली असेल, लक्षात असेल थोडंफार. राज्य शासनाने शिक्षा केली होती, स्टेट गव्हर्नमेंटनी शिक्षा केली होती. त्या केसमध्ये लोकांनी राज्यपालांकडे अपील केलं आणि त्या केसमध्ये बरेचसे कर्मचारी निर्दोष सुटलेत असं मी ऐकतो. मी ते आदेश पाहिले नाहीत, पण मी ऐकलेलं आहे. मी माझा पण एक अनुभव सांगतो तुम्हाला. पुणे डिव्हिजनमध्ये, पुणे सर्कलमध्ये एक जुन्नर डिव्हिजन आहे. जुन्नर डिव्हिजनमध्ये गायकवाड नावाचे वनपाल आहेत. गायकवाड नावाचे वनपाल यांना अनधिकृत राखीव वनातून अनधिकृत पाईपलाईन करणे आणि राखीव वनामध्ये ती MSEBची DP उभारणे या कारणास्तव CCF साहेबांनी, त्यावेळेसचे कोण CCF होते, त्यांनी गायकवाड वनपालांना सक्तीनं सेवानिवृत्त केलं होतं. गायकवाड वनपाल यांची जवळपास 8 वर्षाची सेवा बाकी होती, 8 वर्षाचा पिरियड बाकी होता सेवेतला, आणि त्यांना सक्तीनं सेवानिवृत्त करण्याचा आदेश दिला होता. परंतु गायकवाडनी त्यामध्ये AP CCF साहेबाकडे अपील केलं. अपिलामध्ये
विभागीय चौकशीमध्ये काय काय चुका केल्या, बचावाच्या कोणत्या कोणत्या संधी नाकारल्या, किंवा शिक्षा देणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोणत्या कोणत्या बचावाच्या संधी नाकारल्या, हे सगळे मुद्दे व्यवस्थित कायदेशीर मुद्दे लिहिले आणि ते अपील एपीसीसीएफ साहेबांकडे केलं होतं. आणि तुम्हाला सांगतो, तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की एपीसीसीएफ साहेबांनी त्यांचं अपील मंजूर केलं आणि त्यांना दिलेली सक्तीची सेवानिवृत्तीची शिक्षा रद्द केली आणि त्यांना एक काहीतरी आता एक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरूपी रोखण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणजे जिथं त्यांच्या सेवेमध्ये एवढं मोठं नुकसान होणार होतं, 8 वर्षाची सेवाच त्यांची पूर्ण खंडित झाली, म्हणजे 8 वर्षाची सेवाच नाकारण्यात आली होती. नोकरी नाही तर पगार नाही तर पुढचं भविष्य नाही, अशा अनेक अडचणी असतात आपल्यासमोर. त्यामुळं अपील करणं, प्रत्येक शिक्षा आदेशाच्या विरुद्ध अपील केलं पाहिजे या मताचा मी आहे. आपल्याला शासनानं अपिलाची संधी दिलेली आहे, या नियमामध्ये संधी आहे ती, आणि त्या संधीचा आपण उपभोग घेतला पाहिजे. अपील हे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दाखल केलं पाहिजे. आता बरेचसे कर्मचारी मला विचारतात की साहेब, सगळे अधिकारी सारखेच असतात, ते एकमेकांना त्यांचा संपर्क असतो, मग मी अपील केलं तर वरचे अधिकारी मला शिक्षा कशी काय माफ करतील किंवा मला न्याय देतील की नाही, शंका आहे मला. त्यामुळे मी डायरेक्ट कोर्टात जायचा विचार करतोय. मित्रांनो, जोपर्यंत आपण याला आपण प्रशासकीय अपील म्हणू, शासन यंत्रणेकडे अपील जे करतो आपण त्याला प्रशासकीय अपील करू, आणि कोर्टाकडे जे अपील करतो त्याला आपण न्यायालयीन अपील म्हणू. तर जोपर्यंत आपल्याला नियमात वरिष्ठ अधिकाऱ्याकडे प्रशासकीय अपील करण्याची दिलेली संधी आपण उपभोगत नाही, त्या संधीचा आपण लाभ घेत नाही, तोपर्यंत कोर्टामध्ये जाऊन उपयोग होत नाही. कोर्टामध्ये जरी तुम्ही डायरेक्ट गेले, शिक्षा झाल्यानंतर, विभागीय चौकशी अंती शिक्षा झाल्यानंतर जर तुम्ही डायरेक्ट कोर्टामध्ये गेले तर कोर्ट तुम्हाला पहिला प्रश्न विचारतं की तुम्हाला तुमच्या नियमामध्ये अपील करण्याची संधी दिलेली आहे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपिलाची, ते तुम्ही अपील केलं होतं का? आपण जर म्हणलं नाही केलं तर ते म्हणतात आधी तुम्ही अपील करा, त्या अपिलाचा जर निर्णय आलेला तुम्हाला योग्य वाटला नाही तर मग आमच्याकडे या. त्यामुळं डायरेक्ट कोर्टामध्ये जाऊन उपयोग होत नाही. आधी प्रशासकीय अपील करावं लागेल, प्रशासकीय अपिलावरच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. हाही मुद्दा सांगतो की बऱ्याच वेळा प्रशासकीय अपिलामध्ये 2-2 वर्ष निकाल होत नाहीत, ती फाईल तशीच पडून राहते कुठेतरी. ज्या अधिकाऱ्याकडे अपील केलंय आपण त्या अधिकाऱ्याला वेळ मिळत नाही, किंवा जे काही त्यांच्या स्तरावरची अडचण असेल ती असेल, परंतु त्याच्यावरती 2-2 वर्ष निकाल होत नाही. याचा अर्थ आपण 2 वर्ष कोर्टात जाण्यासाठी थांबलं पाहिजे असा नाही. तुमची इच्छा असेल तर थांबा, इच्छा नसेल तर तुम्ही अपील दाखल केल्यानंतर, म्हणजे त्या कार्यालयामध्ये अपील प्राप्त झाल्यानंतर 90 दिवसानंतर तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता आणि कोर्टामध्ये जाऊन सांगू शकता की मी या तारखेला अपील केलेलं आहे, अपील करून मला 90 दिवस होऊन गेलेले आहेत, माझ्या अपिलाची दखल घेतली नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो. त्यावेळेस कोर्ट तुमच्या तक्रार अर्जाची दखल घेईल. तुमचं अपील दाखल करून घेईल आणि त्याच्यावर मग आता ते काय पुढे निर्णय लागेल तो लागेल. पण एक मुद्दा लक्षात घ्या की कोर्टामध्ये, विभागीय चौकशीच्या प्रकरणामध्ये आपण जेव्हा कोर्टामध्ये जातो, मग ते मॅट असो, हायकोर्ट असो, सुप्रीम कोर्ट असो, कोणत्याही कोर्टात जेव्हा जातो तर त्या कोर्टामध्ये कोणतेही साक्षी पुरावे होत नाहीत. कोणत्याही साक्षीदाराला बोलावलं जात नाही. तुम्हाला ज्या अधिकाऱ्यांनी शिक्षा केली त्या अधिकाऱ्यालाही बोलावलं जात नाही. तुमचं अपील ज्या अधिकाऱ्यानं निकाली काढायला पाहिजे होतं त्या अधिकाऱ्यालाही बोलावलं जात नाही. अजून तुमच्या विभागीय चौकशीमध्ये जे साक्षीदार होते त्यांनाही बोलावलं जात नाही. तिथे केवळ कायद्याचा उहापोह होतो. आणि कायद्याचा कोणता उहापोह होतो की विभागीय चौकशी कोणत्या नियमानुसार केली पाहिजे आणि त्या नियमानुसार विभागीय चौकशी झालेली आहे की नाही, कर्मचाऱ्याला बचावाची योग्य संधी दिली आहे की नाही. सगळ्यात कळीचा मुद्दा जो असतो तो कर्मचाऱ्याला बचावाची योग्य संधी दिली आहे की नाही. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तुम्हाला एक मुद्दा सांगतो की जगदंब प्रसाद शुक्लामध्ये
जगदंब प्रसाद शुक्ला नावाचं एक प्रकरण तेव्हाच्या एमपी मध्ये 1972ची केस आहे. तेव्हाच्या मध्य प्रदेशमध्ये जगदंब प्रकाश शुक्ला नावाचे एक रेंजर होते, आरएफओ होते. त्यांनी काहीतरी कामामध्ये गडबड केली असं डीएफओचं म्हणणं होतं. डीएफओनी त्यांना सस्पेंड केलं आणि ते बरेच दिवस सस्पेंड राहिले. नंतर त्यांना सस्पेन्शन मध्ये त्यांना जो निर्वाह भत्ता द्यायला पाहिजे होता, अर्धा पगार द्यायला पाहिजे होता, तो अर्धा पगार देखील दिला नाही. अशा केसमध्ये अर्धा पगार न दिल्यामुळे ते मग त्यांच्या गावी निघून गेले. पोट तर भरावं लागेल ना, उदरनिर्वाहाचं साधन तर पाहिजे. पगारच नाही, कुठून पैसा येत नाही, तर जगणार कसा माणूस. मग ते पोट भरण्यासाठी त्यांच्या गावाकडे निघून गेले. तिथं त्यांची शेतीवाडी होती, ती शेतीवाडी करत बसले. आणि असे कित्येक डीएफओ आले, कित्येक डीएफओ निघून गेले. आले गेले. कोणाच्याच लक्षात नाही की आपण जगदंब प्रसाद शुक्ला नावाच्या रेंजरला सस्पेंड केलंय म्हणून. मग अशा पद्धतीने जवळपास 17-18 वर्ष झाल्यानंतर कोणातरी एका बाबूला कसं आठवलं माहित नाही, त्याच्यासमोर काय फाईल आली का, भंगारमधून फाईल काढून वाचली, त्यानं काय झालं. पण नंतर लक्षात आलं की आपल्याकडे जगदंब प्रसाद शुक्ला नावाचे रेंजर होते ना, आता त्यांचं रिटायरमेंट जवळ आलंय आणि तिथं सस्पेंड आहेत. आता काय करायचं. मग ते जे कोणी त्यावेळी डीएफ होते त्यांनी घाईगडबडीत चार्जशीट इश्यू केलं, चौकशी बसवली, चौकशी अधिकारी नेमला, चौकशी सुरू झाली. त्या चौकशी अधिकाऱ्यानं त्या जगदंब प्रसाद शुक्ला नावाच्या रेंजर साहेबाला नोटीस पाठवल्या की बा तुम्ही चौकशीला हजर व्हा. तो गृहस्थ काही चौकशीला आला नाही, तो चौकशीला हजरच झाला नाही. आणि चौकशीला हजर नाही झाला तर चौकशी अधिकाऱ्याने एकतर्फी निकाल देऊन टाकला की जगदंब प्रसाद शुक्ला दोषी आढळून येतात. ठीक आहे, दोषी आढळून आले. तो रिपोर्ट डीएफओ साहेबाकडे गेला. डीएफओ साहेबांनी त्याच्यावर सांगितलं की चौकशी अधिकाऱ्याचा रिपोर्ट मला मान्य आहे आणि जगदंब प्रसाद शुक्ला यांना नोकरीमधून बरखास्त करण्याची नोटीस देत आहे. डिसमिस करण्याची नोटीस का देण्यात येऊ नये अशी त्या रेंजर साहेबाला नोटीसही पाठवली. त्यांनी त्याचं उत्तर दिलं, सविस्तर उत्तर दिलं त्यांनी. परंतु डीएफओने ते उत्तर मान्य केलं नाही आणि त्यांना सर्व्हिसमधून डिसमिस करून टाकलं. डिसमिस केल्यानंतर ते शुक्ला रेंजर साहेब ते भोपाळच्या हायकोर्टामध्ये गेले. त्यावेळेस एमपी भोपाळ हायकोर्ट, भोपाळच्या हायकोर्टामध्ये गेले. भोपाळच्या हायकोर्टामध्ये त्यांनी सांगितलं की साहेब मला यांनी सस्पेंड तर केलं, एवढे वर्ष सस्पेंड ठेवलं, परंतु मला यांनी माझा सस्पेन्शन अलाउन्सच दिला नाही, निर्वाह भत्ता दिला नाही, अर्धा पगार द्यायला पाहिजे तो पगारच दिला नाही. म्हणून मी गावाकडे निघून गेलो जगण्यासाठी. म्हणून मला जगणं आवश्यक होतं, गावाकडे निघून गेलो मी. आणि यांनी जेव्हा चौकशी लावली, चौकशी अधिकाऱ्यानं पाठवलेल्या नोटिसा मला मिळाल्या, पण माझ्याकडे पैसे नव्हते यायला. तेवढा प्रवास करून, जे काय 300-400 किलोमीटर असेल तेवढा प्रवास करून यायला माझ्याकडे पैसे नव्हते, म्हणून मी येऊ शकलो नाही. म्हणून मी चौकशीला हजर राहू शकलो नाही. यांनी एकतर्फी निकाल दिला आणि माझ्यावर अन्याय केला. भोपाळ हायकोर्ट आणि एमपी हायकोर्टाने त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि त्यांच्या बाजूने निकाल दिला. रेंजरच्या बाजूने निकाल दिला की यांना कामावर घ्या आणि बाकीचा सगळा थकीत पगार द्या यांना, 17, 18, 20 वर्षात जे काय असेल. एमपी स्टेट गव्हर्नमेंट हादरून गेलं किंवा एवढ्या वर्षाचा थकीत पगार द्यायचा या माणसानं काम नाही केलं. म्हणले कोर्टाचा निर्णय चुकीचा आहे, म्हणले सुप्रीम कोर्टात जायचं आपल्याला. एमपी स्टेट सुप्रीम कोर्टात गेलं, स्टेट गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टात सुद्धा तेच विचारलं. सुप्रीम कोर्टाने त्या राजेंद्र प्रसाद शुक्लाला, जगदंब प्रसाद शुक्लाला विचारलं, का रे बाबा तू चौकशीला का हजर नव्हता. ते म्हणे साहेब मला यांनी निर्वाह भत्ता दिला नाही, 17-18 वर्षापासून मी बगर निर्वाह भत्त्याचं निलंबनाखाली आहे आणि यांच्या चौकशीला यायला माझ्याजवळ पैसेच नव्हते, म्हणून मी चौकशीला आलो नाही. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं की एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबित करणे, पण त्याला निलंबनाचा पगार, अर्धा पगार, निर्वाह भत्ता, सबसिस्टन्स अलाउन्स जे नाव आहे ते घ्या, तो न देणे म्हणजे नैसर्गिक न्यायतत्वाचा भंग करणे आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका प्रकरणामध्ये शिक्षा झाली. तो कर्मचारी कोर्टात गेला. कोर्टानं विचारलं की बाबा काय म्हणणं आहे तुमचं. तो म्हणे यांनी मला दोषारोप पत्र दिलं, दोषारोप पत्रामध्ये ज्या ज्या कागदपत्राचा उल्लेख केला होता ते कागदपत्रच दिले नाही म्हणे मला, ते कागदपत्रच मला दिले नाही. त्यामुळे हा दोषारोप कशाच्या आधारावर माझ्यावर ठेवण्यात आलाय ते मला समजलंच नाही. त्यामुळे मी माझा बचाव करू शकलो नाही. कोर्टाने त्याही केसमध्ये निकाल दिला की नैसर्गिक न्याय तत्वाप्रमाणे
कर्मचाऱ्याच्या दोषारोप पत्रामध्ये ज्या कागदाचा उल्लेख करण्यात आलेला आहे ते कागदपत्र कर्मचाऱ्याला दिलेच पाहिजेत. मग ती सेक्शन 10 ची नोटीस असो का सेक्शन 8 ची नोटीस असो, किरकोळ शिक्षेचं दोषारोप पत्र असो का जबर शिक्षेचं दोषारोप पत्र असो, ते कागदपत्र कर्मचाऱ्याला दिलेच पाहिजेत. तर अशा ह्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या बारीक गोष्टी नैसर्गिक न्याय तत्वामध्ये येतात. मी जे बचावाची वाजवी संधी हा शब्द वापरलेला ना, बचावाची वाजवी संधी त्याला म्हणतात की कर्मचाऱ्याला बचावाची पूर्ण संधी दिली पाहिजे. कर्मचारी जर एखादा म्हणत असेल की मला माझ्या बचावासाठी माझ्या बाजूने हा साक्षीदार सादर करायचा आहे, चौकशी अधिकाऱ्याची जबाबदारी आहे की तो सादर केला जाणारा साक्षीदार जो आहे तो त्या प्रकरणाच्या चौकशीशी निगडीत आहे की नाही. जर तो निगडीत असेल तर चौकशी अधिकाऱ्यानं तो साक्षीदार सादर करण्याची परवानगी दिलीच पाहिजे. जर चौकशी अधिकारी तसा साक्षीदार सादर करण्याची परवानगी देत नसेल किंवा त्यांनी नाकारली परवानगी द्यायचं, तर तो सुद्धा नैसर्गिक न्याय तत्वाचा भंग ठरतो. अशा पद्धतीने मित्रहो, याचे फारसे कायदे तयार झालेले नाहीत विभागीय चौकशीचे. हे आपलं मनासे शिस्त व अपील नियमाचं जे पुस्तक आहे ते पूर्ण पुस्तकच नैसर्गिक न्याय तत्वाच्या आधारावर तयार झालेलं आहे. तुम्हाला एक माहिती सांगतो, तुम्हाला माहिती असेल कदाचित, जिथं माझे वर्कशॉप झाले त्या लोकांनी ऐकलेले आहे की हे जे शिस्त व अपील नियम आहेत, यातले जे नियम आहेत, हे नियम इंग्लंडच्या पार्लमेंटनी, आपला भारत जेव्हा पारतंत्र्यामध्ये होता तेव्हा इंग्लंडच्या पार्लमेंटनी 1 जानेवारी 1922 रोजी पारित केलेले नियम आहेत. आणि त्याच नियमामध्ये थोडीफार दुरुस्ती करून, म्हणजे सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे जे काही जजमेंट येतात किंवा आपल्या कर्मचाऱ्यांच्या ज्या संघटना आहेत त्यांच्यातर्फे ज्या काय मागण्या आहेत त्याचा मेळ घालून थोडीफार दुरुस्ती करून तेच नियम पुढे आपले चालू झालेले आहेत. त्यावेळेसच्या नियमाला फंडामेंटल रूल्स म्हणलं जायचं. फंडामेंटल रूल्स नंतर जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस BCSR रूल लागू झाले. म्हणजे फंडामेंटल रूलच होते ते, पण त्याचं नाव BCSR रूल केलं. आणि नंतर 1981-82 पासून महाराष्ट्र नागरी सेवा लागू झाल्या. नियम तेच आहेत, फक्त त्याचं नाव बदलतात आणि त्याच्यामध्ये आधी इंग्रजीमध्ये होते, नंतर ते आता मराठीमध्ये भाषांतरित झालेले आहेत. तर हे पुस्तक घ्या तुम्ही, शिस्त व अपील नियमाचं पुस्तक वाचा. चांगल्या तरतुदी आहेत. आजकाल माहितीचा अधिकार झालेला आहे, अजून वेगवेगळे भरपूर कायदे झालेले आहेत. त्यामुळे कधी कोणावर दोषारोपपत्र दाखल होईल काही गॅरंटी सांगता येत नाही आहे. प्रत्येक जण, कारण कितीही काम केलं तर काम कमीच आहे. कोणत्याही स्तरावरचा कर्मचारी असो, आमच्या वनरक्षक असो, वनपाल असो, RFO असो, ACF असो, DFO असो, काम करण्याची पद्धत अशी की कोणी ना कोणीतरी नाराज होतोच आणि नाराज झालेला माणूस तक्रार करतोच. मग तो नेता असेल, लीडर असेल, पत्रकार असेल किंवा एखादा संघटनावाले असेल, काही ना काही करतात ते तक्रारी आणि त्या प्रकरणामध्ये चौकशा सुरू होतात. त्यामुळे या विषयाचा आपल्याला अभ्यास असलेला बरा असतो. आता अपील सादर केल्यानंतर त्या अपिलावर किती दिवसात निर्णय दिला पाहिजे या नियमाच्या पुस्तकामध्ये याचा निश्चित कालावधी दिलेला नाही. परंतु ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं की मी अपील दाखल केलं पण निकाल दिला नाही, मी अपील दाखल केलं पण निकाल दिला नाही, असे खूप प्रकरण गेले, तेव्हा सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन्स इश्यू केलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने मार्गदर्शक सूचना इश्यू केलेल्या आहेत, जारी केलेल्या आहेत की तुमच्याकडे अपील असो किंवा अजून कोणताही अर्ज असो, तो अर्ज आल्यानंतर त्या अधिकाऱ्यानं त्या अर्जावर 90 दिवसाच्या आत 90 दिवसाच्या आत निकाल दिला पाहिजे. बंधनकारक केलेलं आहे. त्यामुळं 90 दिवसाच्या आत जर तुम्ही केलेल्या अपिलाचा निकाल नाही मिळाला तर तुम्ही त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे एक अर्ज करू शकता. अपील नाही करता येत, पुन्हा अपील एकाच वेळेस करता येते, पण त्याच्याकडे अर्ज करू शकता की बाबा की मी हे देऊन इतके दिवस झाले पण यांनी माझ्या अपिलावर अजून निर्णय दिलेला नाही, तरी कृपया माझ्या अपिलावर लवकर निर्णय देण्याच्या सूचना जारी कराव्यात ही नम्र विनंती. ओके.
त्यानंतर या तरतुदीमधला एक महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला. रासकर झोपले का? या तरतुदीमधला तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगतो. महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याला शिक्षा केलेली आहे, ज्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याला शिक्षा केलेली आहे आणि फॉर्च्युनेटली तोच अधिकारी जर प्रमोट होऊन वरच्या पोस्टवर जाऊन बसला आणि त्या कर्मचाऱ्याचा अपील त्या अधिकाऱ्याकडे गेलं, तर त्या अधिकाऱ्यांनी त्या अपिलावर निर्णय द्यायचा नाही. त्यांनी निर्णय देऊ नये. त्यांनी त्याच्यापेक्षा वरचा जो अधिकारी आहे, त्याच्यापेक्षा वरचा लगतचा अधिकारी, त्याच्याकडे ते अपील पाठवलं पाहिजे. कारण खुर्ची बदलली म्हणून त्या अधिकाऱ्याचे विचार तर बदलत नाही. खुर्ची बदलली म्हणून एखाद्या XYZ बद्दल त्या अधिकाऱ्याचे विचार बदलणार नाही, किंवा त्या अधिकाऱ्याबद्दल त्याचं असलेलं जे काय मत आहे, त्याच्या मनामध्ये त्या कर्मचाऱ्याची जी काय प्रतिमा आहे ती बदलणार नाही आहे. त्यामुळे ही नियमामध्ये अट टाकलेली आहे की ज्या अधिकाऱ्यानं कर्मचाऱ्याला शिक्षा केलेली आहे तोच अधिकारी वरच्या पदावर बदलीमुळे म्हणा, ऍडिशनल चार्जमुळे म्हणा, प्रमोशनमुळे म्हणा, कशामुळे जर त्या खुर्चीवर जाऊन बसला, तर शिक्षा केलेल्याच अधिकाऱ्यांनी त्या अपिलावर निर्णय देऊ नये. आपल्याकडे एक घटना घडलेली आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आपल्याकडे एक बावदाने म्हणून वनपाल आहे. बावदाने वनपाल आहेत, ते पुणे सर्कलमध्ये आहेत. त्यावेळी पूर्वी ते वाईल्ड लाईफ मध्ये होते, पुणे सर्कलमध्ये वाईल्ड लाईफ मध्ये होते. ते रासकर ओळखतात त्या बावदानेंना. तर अशा बावदानेंच्या विरुद्ध एक चार्जशीट झालं होतं, विभागीय चौकशी झाली, सगळं झालं. आणि विभागीय चौकशी झाल्यानंतर त्या बावदानेला शिक्षा दिली आहे, अधिकाऱ्यांनी शिक्षा दिली. मग त्यांनी अपील केलं. मग ते अपील वर्ष दीड वर्ष फिरत राहिले, इकडून तिकडे इकडून तिकडे. आणि ज्या अधिकाऱ्याने शिक्षा दिली तेच अधिकारी तिथे जाऊन बसलेत आता, आणि ते अपील त्या अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आलं. त्यांना सांगण्यात आलं किंवा तुम्ही या अपिलावर निर्णय घेण्यासाठी सक्षम आहात, तुम्ही या अपिलावर निर्णय घ्या. आणि त्या अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की दिलेली शिक्षा योग्य आहे. आता ज्या अधिकाऱ्यांनी शिक्षा दिली तोच अधिकारी मी दिलेली शिक्षा चूक आहे, अयोग्य आहे असं म्हणेल का? असं कधीही म्हणणार नाही. त्यामुळे हा नियम केलेला आहे. हा नियम तुम्हाला माहित असावा म्हणून सांगितला. तर मित्रांनो, मी तुम्हाला शॉर्टमध्ये नियम 10 नुसार किरकोळ शिक्षा करण्याची कार्यपद्धती आणि शिक्षा झाल्यानंतर अपील कशा पद्धतीनं करायचं, त्या अपिलाची कार्यपद्धती आणि त्या अपिलाचं पुढे कसं केलं जातं, या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. मला वाटतं आता 1:10 झालीत. मी तुमचे 10 मिनिट जास्त घेतले. आज तुम्हाला बऱ्याचशा मुद्दे क्लिअर झाले असतील अशी माझी धारणा आहे. जर झाले नसतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रश्न टाका. त्या प्रश्नाचे मी व्हॉट्सअप ग्रुपवरही उत्तर देईल. आणि इथे सुद्धा कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर एक प्रश्न घेतो मी. एक प्रश्न विचारा. कोणाला असेल प्रश्न तर विचारा. ठीक आहे, कोणाचा प्रश्न नाही असं दिसतंय. सर आहे. यस, बोला. सर, नियम रिटायरमेंटच्या किती दिवस अगोदर आपल्याला नियम 10 अंतर्गत चार्जशीट इश्यू करता येते? तुम्ही अगदी छान प्रश्न विचारला. तुम्ही हा ग्रुपवरही प्रश्न टाकलाय. मला वाटतं रेणुका सुर्वे मॅडम बोलताय. पीसीसीएफ ऑफिस नागपूरच्या मॅडम आहेत. यांनी छान प्रश्न विचारलाय की रिटायरमेंटच्या किती अगोदर नियम 10 प्रमाणे दोषारोपपत्र देता येतं. आता पहा, जनरली दोषारोपपत्र दिल्यानंतर 10 दिवसाचा आपण कालावधी देत असतो खुलासा सादर करण्यासाठी. आणि कर्मचाऱ्यांनी अजून वाढून जर मागितला वेळ तर 20 दिवसाचा कालावधी देतो. 20 दिवसात जर त्याचं उत्तर आपल्याकडे आलं आणि त्याच्यावर आपल्याला निर्णय घेता येण्यासारखी परिस्थिती असेल तर आपण त्याला नियम 10 प्रमाणे त्याच्या रिटायरमेंटच्या एक 25 दिवस आधी, जास्तीत जास्त 25 दिवस आधी दोषारोपपत्र देऊ शकतो. जर त्याला रिटायरमेंट व्हायला 24 दिवस असतील, 22 दिवस असतील तर त्याला दोषारोपपत्र देऊन काही उपयोग नाही आहे. कारण तो रिटायर होऊन जाईल, तुम्ही त्याला शिक्षा देऊ शकणार नाही. म्हणजे सर्वसाधारणपणे नियम असा आहे की हे पहा, एक तर किरकोळ शिक्षा ही किरकोळ चुकीसाठी दिली जाते.
आता जो माणूस रिटायर होतोय आणि त्याने किरकोळ काहीतरी गैरवर्तन केलंय, किरकोळ चूक केली आहे, ज्याच्यामध्ये शासनाचं फार मोठं नुकसान झालं नाही, ज्याच्यामध्ये आर्थिक अफरातफर झालेली नाही, ज्याच्यामध्ये शासनाची प्रतिमा खराब झालेली नाही, अशी जर गोष्ट नसेल तर मग त्याला किरकोळ शिक्षेची तरी चार्जशीट कशाला देतात? क्लिअर झाला मुद्दा? सर इन केस जर शासनाचं नुकसान झालेलं असेल आणि ते रिटायरमेंट स्टेजला लक्षात आलं आणि त्यांनी चार्जशीट इश्यू केली, जे कोणी शिस्तबंधविषयक प्राधिकारी असतील त्यांनी, आणि त्यानंतर तो रिटायर झाला व्यक्ती, तर ते जे सीसीएफ आहे ते नियम 27(2) जो आहे की ज्यांनी ती कार्यवाही सुरू केली असेल ते संपुष्टात आणतील, यानुसार ते करू शकणार नाहीत ना, कारण आफ्टर रिटायरमेंट ते गव्हर्नमेंटकडे जाईल. येस, आफ्टर रिटायरमेंट तुम्ही त्या कर्मचाऱ्यानं जर शासनाचं नुकसान केलेलं असेल आणि ती मोठी रक्कम असेल ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही अशी रक्कम असेल तर त्याला किरकोळ शिक्षेची चार्जशीट देऊच नका ना, जबर शिक्षेची चार्जशीट द्या. तो सेवेत आहे तोपर्यंत त्याला जबर शिक्षेची चार्जशीट द्या आणि ती चौकशी चालू ठेवा. रिटायर झाल्यावरही ती चौकशी चालू ठेवता येते. फक्त अट एक आहे की कर्मचारी रिटायर होताना जर त्याला सेवेमध्ये असताना एखादं दोषारोप पत्र दिलं असेल जबर शिक्षेचं, म्हणजे सेक्शन 8 प्रमाणे दोषारोप पत्र दिलेलं असेल आणि त्याच्यामध्ये शासनाचं आर्थिक नुकसान झालेलं आहे किंवा शासनाची फार मोठी हानी झालेली आहे किंवा त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाचा भंग केलेला आहे, अशा प्रकारचे त्याच्यावर दोषारोप असतील तर त्याला रिटायर होण्याच्या पूर्वी शासनाकडून एक पत्र आलं पाहिजे. शासनाकडून किंवा त्याच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून एक पत्र आलं पाहिजे किंवा तुम्ही आता रिटायर होत आहे तरी तुमच्या विरुद्ध ही चौकशी चालू केली, आम्ही ती चौकशी चालू राहणार आहे. आणि तो रिटायर झाल्यानंतर सुद्धा ती चौकशी मग कंटिन्यू करता येते. कारण कर्मचारी रिटायर झाल्यानंतर त्याला महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू, म्हणजे शिस्त व अपील नियम लागूच होत नाहीत ना, त्याला सेवानिवृत्तीचे नियम लागू होतात. त्यामुळे याच्यामध्ये नागरी सेवा नियमामध्ये ज्या 9 शिक्षा दिलेल्या आहेत त्याच्यातली कोणती शिक्षा करू शकत नाही आपण रिटायर झालेल्या कर्मचाऱ्याला. ना त्याचं इन्क्रिमेंट थांबवू शकतो, ना त्याला डिसमिस करू शकतो, काहीच करू शकत नाही. हा बोला सर, एक प्रश्न होता. मॅडम बोला तुम्ही. हा सर, रिटायर झालेले पर्सन एखादे क्लास 2 ऑफिसर असतील आणि त्यांचं रिटायरमेंट झालंय, त्यांच्या रिटायरमेंटच्या नंतर जर एखादी तक्रार त्यांनी जी कारवाई केली आहे त्यांच्या अगेन्स्टमध्ये एखादी तक्रार प्राप्त झाली, त्याची संबंधित कार्यालयाने चौकशी केली आणि त्यानंतर चौकशीमध्ये प्राथमिक चौकशी केली आणि त्यात ते दोषी आढळले आणि त्या चौकशी ही जी आहे ही त्यांच्या रिटायरमेंटच्या 2-3 वर्षानंतर झालेली असेल, ते रिटायर झाले आहे आणि जेव्हा ते चौकशी अहवाल येतो त्याच्या म्हणजे त्या घटनेला 4 वर्ष पूर्ण झाले असतील तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे 4 वर्ष घटना घडून जर 4 वर्ष झाले असतील मग तो कर्मचारी, तो अधिकारी कधी रिटायर झाला तो मुद्दा गौण ठरवा समजा, पण तो रिटायर झालेला एवढं नक्की आहे. आणि ती घटना घडून जर 4 वर्षानंतर तुम्हाला दोषारोप पत्र तयार करायची वेळ आली तर ते तसं दोषारोप पत्र तयार करूच नका. आपल्या नियमामध्येच म्हणलेलं आहे की कर्मचारी रिटायर झाल्यानंतर 4 वर्षाच्या आधी झालेल्या घटनेची चौकशी करता येणार नाही. दोषारोप पत्र तयार करून काही उपयोग होणार नाही. पण प्राथमिक चौकशी जर विदिन 4 इयर्स असेल, नाही, चौकशी याचा अर्थ इथं हा चौकशी शब्द त्या कर्मचाऱ्याला दोषारोप पत्र देण्याची तारीख आहे. प्राथमिक चौकशीचा काही संबंध नाही. तुम्ही प्राथमिक चौकशी 10 वर्ष करत राहाल आणि तो कर्मचारी 70 वर्षाचा झाल्यावर दोषारोप पत्र त्याला देणार असाल तर तसं देता येत नाही. इथं त्याला दोषारोप पत्र देण्याची तारीख आणि घटना घडलेली तारीख याच्यामध्ये 4 वर्षापेक्षा जास्तीचं अंतर नको आहे कर्मचारी रिटायर झाल्यानंतरचं. ओके, थँक्यू. राजकर बोला. सर, बल्क चार्जशीट देता येते का? सर समजा वनरक्षक, वनपद आणि आरएफओ एकाच गुन्ह्यात जर त्यांना तीच चार्जशीट द्यायची असेल तर बल्क चार्जशीट होती का सेपरेट चार्जशीट? नियमातल्या तरतुदीप्रमाणे तर एकत्रित चार्जशीट द्यायला पाहिजे. सगळ्यांची चौकशी देखील एकत्रित करायला पाहिजे.
अच्छा. परंतु पण बंधनकारक नाही ते. सामायिक अच्छा. चौकशी केली पाहिजे हे बंधनकारक नाही. वेगवेगळी चौकशी देखील करता येते. ओके सर. यस. थँक्यू. नमस्कार सर, मी राजूरकर बोलतो. हा बोला उपेंद्र. हा सर, उपेंद्र राजूरकर. सर माझा एक प्रश्न असा होता हा. की आपण एखाद्या कर्मचाऱ्याला पत्र दिलं. सेक्शन हॅलो हा कोणता सेक्शन? सेक्शन आपण एखाद्याला चार्जशीट दिली एखाद्या कर्मचाऱ्यांना ओके. आणि त्यांनी तो प्रसाद नाकारला तर त्याच्यावर सविस्तर चौकशी होणं गरजेचं आहे का केवळ त्याच्या आपण त्याच्यावर निर्णय घेऊ शकतो? त्याच्या म्हणण्यावर अधिकारी निर्णय घेऊ शकतात का? नाही, मी तोच मुद्दा सविस्तर समजावून सांगितला की जर तुम्ही कर्मचाऱ्याला सेक्शन 10 ची चार्जशीट दिली असेल आणि त्या सेक्शन 10 च्या चार्जशीटच्या उत्तरामध्ये जर कर्मचारी म्हणत असेल की बाबा मला याच्यामध्ये सविस्तर चौकशीची आवश्यकता आहे, मी माझ्या बाजूने साक्षीदार सादर करू इच्छितो, मी माझ्या बाजूने दस्तऐवज सादर करू इच्छितो, आणि ती चौकशी जर घटनेशी निगडीत असेल, एखाद्या घटनेशी निगडीत म्हणजे नर्सरीमध्ये रोपं खराब झाली ती घटना किंवा प्लांटेशन खराब झालं ती घटना, तर तुम्हाला सेक्शन 8 प्रमाणे सविस्तर चौकशी करावीच लागेल. सेक्शन 8 प्रमाणे सविस्तर चौकशी करावी लागेल. मी ते भारद्वाज जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट सांगितलं ते जजमेंट तेच म्हणतंय. त्या जजमेंटमध्ये सूचना दिलेल्या आहेत. कर्मचाऱ्यानं सविस्तर चौकशीची मागणी केली आणि ज्या घटनेची चौकशी होते ती घटना जर तेवढ्या गंभीर स्वरूपाची असेल तर सविस्तर चौकशी केली पाहिजे. करणं बंधनकारक आहे. ओके, थँक्यू. ओके. मिस्टर रासकर, आता मी तुमच्यावर एक जबाबदारी सोपवतो की आजचं जे काय वर्कशॉप झालं, आजचं जे वेबिनार झालं, त्या वेबिनार मध्ये येस सर. लोणकर सर, ऐकून घ्या मी काय म्हणतो ते, लोणकर सर उद्घाटनाला आले होते. त्यानंतर धर्माधिकारी सर, धोंगडे सर यांनी जे काय लेक्चर दिले त्याच्याबद्दल 1-2 शब्दात आभार प्रदर्शन करा. आणि जे कर्मचारी जे सदस्य हजर होते त्यांचे आभार माना. सर, आपण जो हा उपक्रम घेतला आहे हा खूप म्हणजे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी इतका फायदेशीर आहे की ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे आमचं जे अज्ञान आहे त्या अज्ञानात खूपच मोठी भर पडत आहे. आणि जे कायदेविषयक ज्ञान जे धोंगडे सरांना सांगितलेलं आहे त्यामध्ये आम्हाला रेग्युलर जे काम करतात ते अनंत अडचण येत असतात आणि सर नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतात. नेहमीच विचारतात. मी तर अगदी सरांना हक्कानं फोन करून विचारतो, सर मी काय करू आता, काय नाही. आणि संयुक्त व्यवस्थापन समितीचे जे आहे धर्माधिकारी